श्लोक 34. श्रीराम उपेक्षी कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. श्री भारवाहेन बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. उपेक्षा म्हणजे हायगाई किंवा दुर्लक्ष करणं. भगवंत म्हणतात, माझे जे भक्त आहेत किंवा निस्सीमपणे जे माझ्यावरती प्रेम करतात त्या भक्तांची मी कधीच उपेक्षा करत नाही, तर मी कायम त्यांचा भार व्हायला तयार आहे. माझा परमेश्वरावर विश्वास आहे असं माणूस तोंडानं म्हणत असला तरी माणसाचा तो विश्वास त्याच्या वर्तणुकीत दिसत नाही. परमेश्वराच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, श्रद्धा आहे. त्यामुळं कुणीही मागितलं तरी किती, काय, कुणाला आणि केव्हा द्यावं याचा विचार प्रेमापोटी परमेश्वराला करावा लागतो. आपण ईश्वराला त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव असं म्हणतो. संत एकनाथ महाराज माझे माहेर पंढरी या अभंगामध्ये विठ्ठल रुक्मिणी माझे आईवडील आहेत असं म्हणतात. तर जगातले असे कोणतेही आईवडील नाहीत की जे आपल्या मुलांची काळजी करत नाहीत. घरात केलेला खाऊ आई मुलांसाठीच करते, पण तो किती आणि कधी द्यायचा हे मुलांच्या हिताचा विचार करून ती ठरवते. किंवा आपला मुलगा 10वीची परीक्षा देत असेल तर मोबाईल किंवा टी व्ही ही साधनं मुलांना किती द्यायची, किती वेळ द्यायची याची काळजी वडिलांना घ्यावीच लागते. सामान्य माणसाला भगवंत प्राप्तीमध्ये 2 अडचणी येतात. एक म्हणजे भगवंत आहे तो आपल्या सन्निध आहे त्याबद्दल माणसाला खात्री नसते आणि या अज्ञानामुळं त्याची परमेश्वरावरची निष्ठा, विश्वास डळमळीत होतो. दुसरं म्हणजे ईश्वराचं अस्तित्व मान्य केलं तरी ते कशासाठी आहे ते आपल्याला नीट समजत नाही. भगवंत जेव्हा सगळा भार आपल्या शिरावर घेतो असं म्हणतो आपण, तेव्हा भक्तानं अनन्य भावानं भगवंताचं चिंतन, भगवंताची उपासना करावी, मनानं नित्य भगवंताशी जोडलेलं असावं. तो जे काम करतोय ते माझ्या हिताचंच करतोय याच्यावरती नितांत श्रद्धा हवी. आजपर्यंत मी मागितलेले तो देत नाही याचा अर्थ ते मिळाल्यामुळं माझ्या जीवनात काहीतरी बाधा येणार आहे, त्रास होणार आहे हे त्याला माहिती आहे. हा दृढ विश्वास जर मनामध्ये ठेवला तर पदोपदी त्याची सत्ता आहे याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. एक राजा आणि प्रधान हे छान मित्र असतात. एकदा ते दोघंही राज्यातून फेरफटका मारत असतात आणि तलवारी तयार करण्याच्या ठिकाणाला ते भेट द्यायला जातात. तलवारीची धार कितपत आहे हे पाहताना राजाची करंगळीच तुटते. राजाला खूप राग येतो. तो तलवार तयार करणाऱ्याला तुरुंगातच टाकायची शिक्षा देतो. प्रधान त्याला समजावतो, महाराज अहो यात भगवंताची काहीतरी योजना असेल तेव्हा तुम्ही या कारागिराला तुरुंगात टाकू नका. पण राजाला वाटतं की हा प्रधान माझा मित्र असून कारागिराची बाजू का घेतोय, म्हणून तो प्रधानाला सुद्धा तुरुंगात टाकून देतो. दुसऱ्या दिवशी राजा शिकारीसाठी अरण्यात जातो. तेव्हा बरेच आदिवासी एका ठिकाणी जमलेले असतात आणि त्यांच्या पूजेमध्ये त्यांना नरबळी द्यायचा असतो. राजाला ते पाहतात, त्याला पकडतात आणि त्याला बळी देण्यासाठी नेतात. राजा घाबरतो, पण तो काहीही करू शकत नाही. त्याला बळी देणार इतक्यात त्या आदिवासींच्या पुढाऱ्याच्या लक्षात येतं की अरे या माणसाची एक करंगळी तुटलेली आहे, तेव्हा हा बळी म्हणून चालणार नाही. ते राजाला सोडून देतात. त्यांना काय माहिती तो राजा आहे ते. आणि त्या क्षणी राजाला प्रधान म्हणालेल्या गोष्टीची आठवण येते. राजा प्रधानाकडे येतो, त्याला सोडून देतो तुरुंगातून आणि विचारतो की मी तुला तुरुंगात टाकलं तर याचा तुला काय फायदा झाला. त्याही अवस्थेत प्रधान म्हणतो, मी इथं नसतो महाराज तर तुमच्याबरोबर शिकारीला आलो असतो आणि तुम्हाला आदिवासींनी सोडलं असतं, पण माझा बळी दिला असता. आज मी इथं होतो म्हणून मी सुटलो. इथं प्रधानाच्या मनामध्ये निस्सीम भक्ती आणि परमेश्वरावरती नितांत श्रद्धा होती. परमेश्वर जे करतोय ते माझ्या हिताचंच करतोय, पण माणूस कमी पडतो तो परमेश्वरावर श्रद्धा ठेवण्यामध्ये आणि प्रयत्नांच्या सातत्यामध्ये. आपण मात्र छोट्या दुःखाला दूर करण्याचं साधन म्हणून ईश्वराला हाक मारतो. याचा अर्थ असा की अत्यंत पवित्र भगवंताला आपल्या स्वार्थी प्रपंचाचे नोकर बनवण्याचा आपण प्रयत्न करतो. गोंदवलेकर महाराज म्हणतात की जोवरी नाही चित्त स्थिर, कसा पावेल रघुवीर. समर्थ रामावरचा विश्वास दृढ करण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगतात की माझा राम दयाळू आहे,
त्यानं तुझा सगळा भार घेतलेला आहे, तुझं उत्तरदायित्व स्वीकारलेलं आहे, तेव्हा कोणताही संशय मनामध्ये न आणता खात्री बाळगा की प्रभू रामचंद्र आपल्या भक्तांची उपेक्षा करणार नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात, भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती. जय जय रघुवीर समर्थ. उपेक्षी कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. शिरी भार वाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम.